नमस्कार, मी विजय बारसकर आणि आपण पाहता नॅशनल एकता रिपब्लिकन न्यूज. माळी समाज बहुउद्देशीय संस्था यवतमाळ द्वारा संत सावता माळी पुण्यतिथीनिमित्त व विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा. सावित्रीबाई फुलेंचा, छत्रपती श्री शिवाजी महाराज की, राजश्री छत्रपती शाहू महाराज की, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा, कर्मयोगी श्री संत गाडगे महाराजांचा, डॉक्टर पंजाबराव उपके भाऊसाहेब देशमुखांचा, मासाहेब राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा, माता रमाईचा, माता भीमाईचा, एका जोरदार सर्व भारत मातेचे लेकरांसाठी. खरं म्हणजे आदरणीय माझे गुरुवर्य कांबळे यानंतर जीवनातून नवीन संघर्षाची यशाची शिकता हे सर्व सन्माननीय आई वडील वैराग्य मूर्ती म्हणतात की कावळामध्ये बाप दिसतो, गायीमध्ये आई दिसतो, दगडामध्ये देव दिसतो, पण माणसात माणूस का दिसत नाही. मला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो की त्या सावता माळ्यांच्या खऱ्या अर्थानं अरंगला जातो आणि वरंग एखादा कवी असेल, लेखक असेल, समीक्षक असेल, तज्ञ असेल, मार्गदर्शक असेल, त्या ठिकाणी म्हणतो की धन्य रत्नाची खाणं तो जन्मला या अरण्यात एकदा जोरदार टाळ्या श्री संत शिरोमणी सावता माळा. मग आज आम्हाला समजायला पाहिजे की आमचे छोटे छोटे मुलं आहेत, छोट्या छोट्या मुलांना आम्ही द्यावं तरी काय. तर मला असं वाटतं की खरंच जेवढेही काही गुणवंत, शीलवंत, प्रज्ञावंत मुलं आहे, मला अधिक परत तुकडोजी महाराजांचा संदेश आठवतात. ते म्हणतात की ग्रंथ वाचल्याशिवाय संत समजत नाही. पण हल्ली फार शोकांतिक आहे कांबळे सर की ज्या ज्या ठिकाणी आम्ही घरात जातो तर आम्हाला फक्त 2-3 डब्बे दिसते. एका डब्यामध्ये दिसते तारक मेहता का उलटा चष्मा, दुसऱ्या श्रीकांत भाऊ दुसऱ्याकडे जाते की सास कभी बेटी बेटी कभी सास. याच्या पलीकडे आहे काय काही? माय माऊली, आपण हसतो, हसायलाच पाहिजे, परंतु जे जे तुम्ही दृश्य पाहता त्या दूरचित्रवाणीमध्ये, त्या आकाशवाणीमध्ये, त्या फिल्म स्टोरीमध्ये, जर खऱ्या अर्थानं आमच्या विद्यार्थ्यांना या काळामध्ये जर संस्कार मिळाले नव्हे तर माझ्या सर्व मायबापांना एक विनंती आहे की जर संस्कार मिळाले नसतात तर आगामी काळात तुम्ही सर्व मुलांवर अंतिम संस्काराची वेळ आलेली. मग आम्ही आमच्या मुलांना द्याव तरी काय. म्हणून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तेव्हा आम्हाला सांगतात की ग्रंथ वाचल्याशिवाय संत समजत नाही, संत वाचल्याशिवाय भगवंत समजत नाही, आणि भगवंताला शरण गेल्याशिवाय ज्ञानवंत, पुण्यवंत, कीर्तिवंत, गुणावंत आणि प्रज्ञावंत होता येत नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी सांगतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो ही दूध पिणार ती गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. मग आज आम्हाला खऱ्या अर्थानं बाबासाहेब आठवतात, तर मग खऱ्या अर्थानं आम्हाला 1890च्या पूर्वीला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंनी 24 ऑक्टोबर 1873 सार्वजनिक सत्यधर्म लिहिला आणि त्याच्या पहिले कोटेशन आहे. बाबासाहेब बघा किती अनुसरून म्हणतात महात्मा फुलेंचे, असंच उगाच गुरु नाही मला. ते म्हणतात महात्मा फुलेंचं वाक्य ते पुढे पुनर्निर्मित करतात. ते म्हणतात की एज्युकेशन इज द थर्ड ड्राइव्ह ऑफ ह्युमन. शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे. बरं का म्हणून म्हटलं जातं? आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंना मला हात जोडून विनंती आहे, या ठिकाणी कुठलेही जाती, धर्म, पंथ, पक्ष, भेदभाव, लिंग न करता तुम्ही कुठल्याही जातीचं असेल, आपण भारताचा एक विजूदादा आणि भारत माझा हे समजायला पाहिजे. जेव्हा जेव्हा संत सावता माळ्यांची आणि संत रोहिदास महाराजांची वैचारिक चर्चा असायची, मग संत कबीराज महाराज असेल, एकनाथ महाराज असेल, तुकाराम महाराज असेल, तो वैचारिक पगडा वेगळा. पण त्या ठिकाणी कुठल्याही जाती धर्माचा आला तर एकच सांगायचे की जात न पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पडे रहने दो मैं. मग आमच्या जिल्हा पालांना आज काय द्यायचं असेल तर आज आमच्या विद्यार्थ्यांच्या हातात आम्ही ग्रामगीता दिली पाहिजे. नाही जर झालं तर शिवचरित्र दिलं पाहिजे. जर काहीच नाही दिलं तर मी सख्या माझ्या आई वडिलांना मी विनंती करतो, हात जोडून विनंती, जर तुम्ही पुण्याला दगडूशेठला जायचं असेल तर नक्की जा. तुम्हाला लोणावळ्याला जायचं असेल तर नक्की जा. ज्या ज्या ठिकाणी कला, क्रीडा, शिक्षण, साहित्य, समाजकार, हातकर, ज्या ज्या ठिकाणी जायचं असेल बिंदात जा. पण जर तुमच्या जीवनाला आणि जगण्याला जर एक सुवर्ण आकार द्यायचा असेल, मुलांना अंतिम संस्काराच्या जागी चांगलं उच्च पदावर जर पाहायचं असेल तर 1 जानेवारी 1848ला भिडे यांच्या मुळात ज्ञानाची ज्ञानगंगा करणारे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा फुलेवाडाला मात्र नक्की जा. फुलेवाडाला मात्र नक्की जा. ते खऱ्या अर्थानं आजची आणि दुर्दैव परिस्थिती आहे. आज अमित दादा 2-3 दिवसा अगोदर श्रीकांत दादाशी बोललो, मी इंडियाला होतो. डू यू नो अबाउट इंडिया?
बेले सर, कांबळे सरांनी म्हटलं की 10वी नंतर काय, मी 4थी पासून तर ग्रॅज्युएशन पर्यंत पुढील 5 मिनिटात तुम्हाला सांगेल की वेगवेगळ्या कशा एक्झाम असेल, मग स्टाफ सिलेक्शन काय, MPSC काय, UPSC काय, सैनिक स्कूल काय, मिलिटरी स्कूल काय, आर्मी पब्लिक स्कूल की मी त्याच्यामध्ये बोलणार. मला मी तर अतिशय आनंदाने अभिमान वाटतो की ज्या कालच्या पासिंग आउट परेडला माय मिस्टेक इंडिपेंडन्स डेला वेगवेगळे लोक होते, त्या ठिकाणी विदर्भातले फक्त 2च मुलं होते की जे त्या ठिकाणी कॅप्टन म्हणून रिकमेंडेड आहे श्रीकांत भाऊ. म्हणजे कधीतरी शोकांतिका वाटते की पुणेमध्ये महाराष्ट्र आहे की महाराष्ट्रामध्ये पुण्यात आहे, किंवा पुणेमध्ये एनडीए की एनडीएमध्ये पुण्यात आहे, कारण की महाराष्ट्राची व्यक्तीच नाही. सर्व आमचे बॅचमेट कुठले, चंदीगडचा आहे, पंजाबचा आहे, हरियाणाचा आहे, बैतूलचा आहे, बँगलोरचा आहे. मग आमची मुलं करतात तरी काय. मग जेव्हा जेव्हा त्या मुलांना आम्ही विचारतो की व्हॉट इज युअर एम, तेव्हा त्यांना सांगतात आय विल बिकम ॲज अ IAS ऑफिसर, IPS, NDA, APCAT, INET, TA, व्हॉट एव्हर. मग जेव्हा आमचा मुलगा ग्रॅज्युएशन होतो, BA, BSc, BCom, LLB, तेव्हा आमच्या मुलाला माहीत नाही. त्याला विचारतात की बाबा तुझं ध्येय काय, तर ध्येय म्हणजे पाहतो, स्वप्न काय, तर स्वप्न म्हणजे पडायचंच आहे. म्हणजे इथून आम्हाला शोकांतिका आहे. आज आमच्या विद्यार्थ्यांना जायचं असेल तर चांगले चांगले पुस्तकं द्या. आज माऊलींना पुस्तकं जर दिले नाही तर जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी जाता तर मग तेच आहे की जिसने बेचा जूता वो बन गया बाटा, जिसने बेचा नमक वो बन गया टाटा, जिसने बेचा चाय वो बन गया PM. म्हणून आपल्याला महात्मा ज्योतिराव फुलेंनी लेखन आणि शिक्षणाने आपल्याला PM नाही, CM नाही, तर ज्या जिल्ह्यात जाईल त्या जिल्ह्यातले जिल्हे जिंकण्याची ताकद महात्मा फुलेंनी शिकवली, आणि ज्या गडावर जाणार तिथले किल्ले जिंकण्याची ताकद शिवरायांनी दिली. एकदा जोरदार टाळ्या स्वराज्य शिक्षण आयोगाने चालवलं. मग आज आमची मुलं 10वीला जातात, 12वीला जातात, मग आम्ही त्यांच्या पुढे कुठले आदर्श ठेवावं, कुठले आदर्श ठेवावं. मग आज एखाद्या वेळेस आम्ही विचारलं, आताच दादाने सांगितलं की महात्मा ज्योतिराव फुलेला 200 वर्ष पूर्ण होत आहे. मला एक ओपन चॅलेंज आहे, एक ओपन चॅलेंज, 501 रुपयाचं पहिलं बक्षीस श्रीकांत दादा. महात्मा ज्योतिराव फुलेंना मुलं बाळ होत नव्हते, त्यांनी एक मुलगा दत्तक घेतला, आणि दत्तकच घेतला नाही तर पुढे त्याला MBBS केलं अमित दादा. आता मला माहित आहे मी एक अनाथाचा आई नाही, तर एखाद्या मुलाला दत्तक घेऊन त्याला पुढे डॉक्टर करते, त्या मुलाचं नाव काय एवढं सांगा मला. ताई तुम्ही नाही माई माऊली, तुम्ही लाडक्या बहिणी एकदा जोरदार टाळा, 1500 मिळते, विषयच नाही आहे आनंदाचा. पण आमच्या ह्या लेकरांना मिळू द्या ना, बरोबर आहे. यशवंत आम्हाला माहित आहे. मग आम्हाला एक परत प्रश्न विचारतो, मी नाही म्हणत आहे, हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये यशवंताच्या आईचं नाव काय. ज्या विधवा स्त्रीला महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले ते 1663ला खऱ्या अर्थाने दत्तक घेतलं आणि तिचं सुद्धा पालन पोषण केलं. 1663ला भारतात नव्हे जगातलं सर्वात पहिलं बाल संगोपन गृह, ज्याच्यामध्ये प्रेग्नेन्सी पिरियड सुरू असताना, गर्भवती असताना किंवा त्याच्या प्री मॅच्युअर बेबीला जन्म देण्याचं केंद्र महात्मा ज्योतिराव फुलेंना आहे. म्हणून महात्मा ज्योतिराव फुले कुठल्या माळी समाजावर उपकार करणारा नाही, जो ह्या भारतात श्वास ध्यास आणि विश्वास घेतो त्याच्यावर उपकार करणारा नेता म्हणजे जोरदार टाळ्या ते महात्मा ज्योतिराव फुले, हे सांगण्याची गरज आहे. आज आम्हाला माहितच नाही काशीबाई जोशी कोण आहे. खऱ्या अर्थानं लिहिलेलं मुक्ता साळवे, मला मुक्ता साळवेचं उदाहरण द्यावंच आवडतं. जेव्हा खऱ्या अर्थाने मेजर कॅन्डीने सहज विचारलं की बाळा प्लीज स्टँड अप, ती उभी झाली आणि मुक्ता साळवेचा भाषांतर तुम्हाला सांगतो की मुक्ता साळवेला विचारलं की बाळ तू अतिशय आज आनंद, स्मित, हास्याने, समाधानी दिसत आहे, तुझ्यामध्ये किंवा आजच्या दिवसावर काय आहे. तेव्हा छोटसी मुक्ता साळवे म्हणतात सर मी तर आज आनंदी आहे, बिकॉज टुडे आय एम बर्थडे गर्ल, आज माझा जन्मदिवस आहे आणि आज मी जन्मदिवसाची मुलगी आहे. तेव्हा मेजर कॅन्डीने 500 रुपये दिले आणि चॉकलेट दिली की स्पेशल गिफ्ट तुझ्या वाढदिवसाला. तेव्हा मुक्ता साळवे वय वर्ष 4 ते 5 असलेली मुलगी काय सांगतात की मेजर कॅन्डी एक्स्ट्रीमली सॉरी, आय डोंट वॉन्ट टू चॉकलेट. आपल्याला कधी, मला कधी एखाद्यानं दिलं असतं श्रीकांत म्हणून चॉकलेट, तुम्ही चॉकलेटचा डबाच खाल्ला असता. ते वास्तविकता आहे. पण तेव्हा मुक्ता साळवे काय म्हणाले ते आमच्या विद्यार्थ्यांना समजणं गरजेचं आहे. मुक्ता माळी बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष श्रीकांत भाऊ नागरीकर यांचा सत्कार करण्यात आला. नॅशनल एकता रिपब्लिकन न्यूज जिल्हा प्रतिनिधी विजय बारसकर.